चांदवड येथील किसान सभा व सखल आदिवासी जमातीच्या वतीने दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून किसान सखल आदिवासी समाजाच्या वतीने मनमाड चांदवड रस्त्याने नाशिक आयुक्त कार्यालय येथे गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या व तशी अंमलबजावणी व्हावी, तसेच वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे करावे, घरकुल आमचे हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशा विविध मागण्यांच्या घोषणा करत चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आले। त्या ठिकाणी विविध मागण्यांच्या संदर्भात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास पाऊस आला असून सुद्धा देखील आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने पावसात देखील भिजत बसून राहिली व पावसाला न घाबरता त्यांनी ठाम आंदोलन रस्त्यावर करत राहिले। त्यानंतर सायंकाळी 5 ते 5:30 वाजता वन विभागीय कार्यालय चांदवड या कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा नेण्यात आला। त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव व येवला या 4ही तालुक्याच्या फॉरेस्ट खात्याचा परवानगी मिळाली तरच आम्ही या ठिकाणी उठू, नाहीतर आम्ही या कार्यालयावरच मुक्काम करू, अशी माहिती हनुमंत दादा गुंजा किसान सभा सदस्य यांनी दिली। कॉम्रेड, आजच्या या आंदोलनाच्या संदर्भात आणि रस्ता रोकाच्या संदर्भात काय सांगाल? आजच्या या चक्का जामच्या संदर्भामध्ये प्रश्नासंबंधित जेवढे अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन प्रश्न केलेले आहेत, आमचे प्रश्न प्रलंबित आहे ते जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे चक्का जाम सारखं चालू राहणार आहे। आज आमचा फॉरेस्ट ऑफिसवर मोर्चा मुक्कामी आहे। तर संबंधित प्रश्नाच्या संबंधित जेवढे अधिकारी आहे त्या प्रश्नाच्या संबंधितेनं लेखी आश्वासन द्यावा आणि तो प्रश्न मार्गी लावा आणि जे नाशिकला उपोषणासाठी मुलं बसलेली त्यांच्याकडे सरकारने लक्ष घालून त्यांना मार्गदर्शन करून आणि त्यांचा पण प्रश्न मार्गी लावा। जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचं एक चक्काजामचं आंदोलन चालू राहणार आहे। याच्या दुप्पट लोक आम्ही उतरवायचा प्रयत्न आम्ही करणार आहे। उद्या आम्ही हे आंदोलन जर समजा अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर हे आंदोलन आम्ही कमीत कमी रस्ता रोको करू, उद्या रस्ता रोको करू आम्ही। त्याच्यामुळं रस्ता रोकोमध्ये उद्या काही अनुचित प्रकार घडला तर संबंधित अधिकारी किंवा मंत्री लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्यामुळे आमची चाल होती। आज मी रस्ता रोको आंदोलन केलं ना, आजही आमचं रस्ता रोको आंदोलन झाला। आम्ही PSI साहेबांसंग आम्ही रस्त्यावर गेलो, चर्चा केली, त्यांनी आम्हाला 5 मिनिटं वेळ दिला, पण आम्ही 10 मिनिटं नॅशनल हायवेवर गेलो, पण तरी पण त्यांच्या विनंतीला मान्य देऊन आम्ही मनमाड हायवेवर बसलो 1 तास। 1 तासानंतर इकडं फॉरेस्ट ऑफिसला आलो। आमचे प्रश्न त्यांच्या संबंधित जे होते लिहून घेतले, पण संबंधित अजूनही काही प्रश्न आहे पण ते मार्गी लागलेले नाही। प्रश्नासंबंधित अधिकाऱ्यांनी उद्या जर आले तर ठीक, तर उद्या आम्ही परत रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आमची एवढीच मागणी। आणि आजच्या फॉरेस्ट ऑफिस समोर तुम्ही मुक्कामी थांबणार आहे का? आजचा आमचा मोर्चा हा फॉरेस्ट ऑफिसला मुक्कामी आहे। प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही इथे थांबणार। काय नाव आपलं? मी कॉम्रेड हनुमंत गुंजा, कॉम्रेड जिल्हा कमिटी सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष। फोटोसाठी करते मग बंद करायचंय सगळं। आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बंद करणार आहे। आम्ही चालू द्यायचं, यांना सगळे आयटी पुरावे आणून द्या, सगळ्या काही गोष्टी करून द्या। त्या टायमाला नवीन फॉरेस्ट काढल्यावर त्या टायमाला लगेच गाड्यात पोलिसात बसून काढायचं नाहीये, कर्मचारी घेऊन जाता म्हणजे यांची कुठे दादागिरी लोकांना गरिबांनी काय करायचं मग? आता जर आले ना यांना ना गुळाचं पाणी टाकून यांच्या झाडाला बांधून सोडूनच काढायचं। गुळाचं पाणीच मग फॉरेस्टावर, मग तसं का तिला अतिक्रमण बंद नाही, आपण झाडाला बांधून आपण काहीच नाही करायचं, रिसेट भांडायचं आपण। होश में आके बात करो, बात तो तुम्हें करनी होगी, करनी होगी। नरेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, होश में आओ, होश में आकर गरीब से किसानों से बात करो। गरीबों पे अत्याचार नहीं चलेगा, आजची महंगाई, आदिवासी वर्गावर होणारा अत्याचार त्वरित बंद झालाच पाहिजे। आम्हाला नोकरी मिळालीच पाहिजे। अरे कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही? मोदी
यावेळी हनुमंत गुंजाळ, गणपत गुंजाळ, शब्द सय्यद, गणपत गुंजाळ, कॉम्रेड गायकवाड, सारिका गुंजाळ, ताईबाई पवार, शाखेला सय्यद व नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव या चारही तालुक्यातील किसान सभेचे आदिवासी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.